नमस्कार, TSTV न्यूज करता मी उमा चिट्याला। आजची विशेष बातमी, आपण कितीही मोठे झालो तरी मातृभाषा विसरू नये। पद्मशाली सखी संगमच्या तर्फे तेलुगू भाषा दिन साजरा। सोलापूर, भारताच्या लोकशाहीत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ असा नव्हे दुसऱ्यांचे अपमान करणे। म्हणून प्रत्येकाने इतर सर्व भाषांचे सन्मान राखलेच पाहिजे। तेलुगू भाषेचा जन्म कधी झाला हे आजच्या परिस्थितीत कोणी सांगू शकत नाही। 5 भाषा मिळून एक झालेला संस्कृत भाषा म्हणजे तेलुगू। त्यामध्ये प्रथम म्हणजे तेलुगू भाषा होय। मातृभाषा तेलुगू असले तरी व्यवहाराच्या दृष्टीने अन्य भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे। तेलुगू मध्ये म्हटले जाते, तेनेकाना मधुरमैना तेलुगू भाषा। अर्थातच तेलुगू भाषा मधाहूनही गोड, म्हणून विसरू नये। सोलापुरातील पूर्व भागात तेलुगू भाषिक सध्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून तेलुगू मधून संवाद करण्याचे बंदच केले आहे। किमान घरात असताना तेलुगू भाषेतून संवाद साधावेत। अत्यंत ज्वलंत प्रश्न म्हणजे सोलापुरातील जुन्या पिढीच्या अनेक लोकांना तेलुगू वाचता येत नाही, बोलता येते। सध्याच्या लहान मुलांना तेलुगू भाषा कळते, पण वाचता आणि बोलता येत नाही। भविष्यात हीच परिस्थिती राहिली तर सोलापूरच्या पूर्व भागात पूर्वी तेलुगू भाषिक असायचे असे म्हणण्याची वेळ येऊ नये, कारण तिसरी पिढी संपण्याच्या मार्गावर आहे। महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात तेलुगू भाषिक असूनही तेलुगू भाषा बोलता येत नाही, म्हणून प्रत्येकाने मातृभाषेचा अभिमान बाळगावा। जगात 4थ्या क्रमांकावर असलेल्या बोलीभाषा म्हणून तेलुगू भाषेकडे पाहिले जाते। याचबरोबर जगातील कानाकोपऱ्यात तेलुगू भाषिक आढळून येतात, याबद्दल अभिमान वाटतो। म्हणून आपण कितीही मोठे झालो तरीही मातृभाषा विसरू नये असे आवाहन प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी केले। गुरुवारी संध्याकाळी दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात झालेल्या श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने तेलुगू भाषा दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ॲडव्होकेट कॅतम बोलत होते। यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मेघा इट्टम, संस्थापक गौरीशंकर कोंडा, कला महाविद्यालयाचे अध्यक्ष श्रीनिवास एनगंदोल, फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी यांची प्रमुख उपस्थिती होती। ॲडव्होकेट कॅतम हे सुरुवातीपासूनच तेलुगू भाषेतूनच त्यांनी संवाद साधला, हे विशेष। ते पुढे म्हणाले, तेलुगू कवी, स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक आणि तेलुगू भाषेचे जनक असलेल्या गिडगू वेंकटरामामूर्ती यांचे जन्मदिन 29 ऑगस्ट रोजी असून त्यांच्या सन्मानार्थ तेलुगू भाषा दिन म्हणून आंध्र प्रदेश राज्य संयुक्त असताना त्यावेळच्या आंध्र प्रदेश सरकारने 1966 साली पहिल्यांदा हा तेलुगू भाषा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला। तेव्हापासून दरवर्षी कवी गिडगू वेंकटराममूर्ती यांच्या जन्मदिनी तेलुगू भाषा दिन साजरा केला जात आहे। तेलुगू भाषा ही जगातील सर्वात जुनी व सर्वाधिक बोलणारी भाषा म्हणून पाहिली जाते। तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांची अधिकृत भाषा सुद्धा तेलुगू भाषा आहे। तेलुगू भाषेला फार पूर्वी म्हणजे अंदाजे 11व्या शतकापासून परंपरा लाभली आहे। तेलुगू भाषा जगातील जुनी व द्रविड भाषांपैकी एक आहे। त्याचे प्रचार, भाषेत सुधारणा करण्यासाठी गिडगू वेंकटराममूर्ती यांनी स्वतःचे आयुष्य वेचले होते। त्यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट रोजी तेलुगू भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। यावेळी उपाध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, समन्वयिका सुनीता कॅमा, नीलम, वनिता सुरम, पल्लवी संगा, हेमा मैलारी, सुप्रिया मासम, सुलोचना माचारला, लक्ष्मी एनगंदूल, मंजुळा दूधगंडी, श्रावणी कनकट्टी, संगीता सिग्राल यांच्यासह आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, समन्वयक किशोर वेंकटगिरी, वंशी पल्ली आदींची उपस्थिती होती। फोटो ओळ, सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचालित पद्मशाली सखी संगमच्या वतीने तेलुगू भाषा दिनानिमित्त आयोजन केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम समोर उपस्थित नाही।